हॅपी गुरु पौर्णिमेच्या पूर्वी श्री गणेश दत्त मंदिर। मी इच्छापूर्ती मंदिराचा गुरुजी आहे। आम्ही व्हेज ऑर्डर केलंय। हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आई एम वैष्णवी। सो हॅपी गुरु पौर्णिमा टू ऑल ऑफ यू। तर आज गुरु पौर्णिमा असल्यामुळे आम्ही आज चाललोय मंदिरात दर्शन करण्यासाठी। सो लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ। तर आज आम्ही ज्या मंदिरात चाललो आहे त्या मंदिराचं नाव आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर, जे की लोकेटेड आहे धनकवडी कात्रज मध्ये। तर आम्ही पोहोचलो आहे आणि तिकडे आम्ही गाडी पार्क केली आणि आता खूप पाऊस पडायला लागला आहे। आम्ही अम्ब्रेला पण नाही आणले आमच्या सोबत। इथले फक्त 1 मिनिट चालत जायचं आम्हाला। तर हे आहे इच्छापूर्ती श्री गणेश दत्त मंदिर। इथे आहे लक्ष्मी माता, सुंदर अशी मूर्ती आहे इथे। हे आहे गणपती बाप्पा आणि इथे कोणतीही इच्छा मागितल्यावर सर्व इच्छा इथे पूर्ण होतात। इथे आहे श्री स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्त। मी इच्छापूर्ती मंदिराचा गुरुजी आहे। प्रसाद श्रीकृष्ण साखरे माझे नाव आहे। एप्रिल 2004 या दिवशी या मंदिराची स्थापना झाली। तिथपर्यंत आजपर्यंत हे मंदिर अव्याहत चालू आहे। त्या मंदिरामध्ये आपण जो गणपती बघतो तो मोरगावचा मंगलेश्वर गणपती आहे। त्याच्यानंतर देवी आहे ती आधी महामाया पार्वती आहे। त्याच्यानंतर दत्तगुरू आहेत, स्वामी समर्थ आहेत। त्या मंदिरामध्ये महादेवाची मूर्ती आहे, शनी मारुतीची मूर्ती आहे। या मंदिरामध्ये गणेश जयंती, स्वामी जयंती, दत्त जयंती, शनी जयंती असे उत्सव चालू असतात। मंदिराचं टायमिंग सकाळी 7 ते दुपारी 1 आणि 5 ते रात्री 9। सकाळी 7 वाजता आरती होते, संध्याकाळी 7:30ला आरती होते। 7:30च्या आरतीला आपण प्रसाद वाटला जातो। दैनंदिन आरती टायमिंग 7:30चं आहे। तर हे होतं इच्छापूर्ती श्री गणेश दत्त मंदिर, जे मी तुम्हाला दाखवलं आणि त्या दादांनी आपल्याला तिथली माहिती दिली। खूप सुंदर असं मंदिर, पण एकदा व्हिजिट करा धनकवडी कात्रजमध्ये। मी तुम्हाला इथे ॲड्रेस देईन, ओके। आम्ही इथे फुलं घ्यायला आलोय देवासाठी। आता आलो मी मॅकडॉनल्ड्समध्ये खायला आणि इथून आम्ही ऑर्डर केली आमची। आणि आज आम्ही व्हेज ऑर्डर केलं आहे, कारण की आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आम्ही नॉनव्हेज वगैरे काही खाणार नाही। आज सगळं जे आहे ते व्हेज। तर आम्ही ऑर्डर केलं आहे हे मेक आलू टिक्की बर्गर फ्राईज आणि ह्या व्हेज पफ। तर आमचं आता खाऊन वगैरे झालं आणि आता आम्ही चाललोय नारायणपूरला। आम्ही तिथे जाणार आहे दत्त मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी। गाईज आम्ही रिटर्न चाललोय आता इथून। आम्ही मंदिरात नाही, म्हणजे मंदिराच्या इथे नाही गेलो, कारण पुढे खूप ट्रॅफिक झाले, खूप गर्दी आणि वेदर सुद्धा खराब झाले, पाऊस वगैरे लागलाय। तिथे सगळं फॉग वगैरे झालंय आणि आम्हाला चान्सच नव्हता पुढे जायचा आणि सगळे टर्न मारून येत होते आणि एवढं ट्रॅफिक झालंय पुढं वेदर वगैरे मुळे सगळं। सो आम्ही पण टर्न मारून परत आलो इथे। आता बघूया पुढे काय होते।
आम्ही ट्रॅफिकमध्ये पूर्ण 1.5 hour अडकलो होतो आणि आताशी ट्रॅफिकच्या बाहेर आलो. तिकडेच होतो, त्या साईडलाच होतो अजून, आणि आताशी बाहेर निघालो आणि पाऊस तर खूप पडतोय. आता आम्ही आलो इथे भाजी घेण्यासाठी. तिथं पूर्ण अशी भाज्यांची लाईन आहे. मी तुम्हाला दाखवते. म्हणजे सगळ्यांना माहिती असेल, माझ्या पहिल्याच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. तिथे सगळ्याच ब्लॉगमध्ये तिथे वर्वेमध्ये माहिती आहे ना, तिथे सगळ्या भाज्या, हो तिथे सगळ्या भाज्या भेटतात. हे बघा, इथून ते तिथपर्यंत सगळी भाज्यांची. अँड वन्स अगेन इथे खूप म्हणजे खूप परत ट्रॅफिक झालेला आहे वर्वेच्या इथे. आणि आता तरी इथे चान्सच नाही. इथे इथून मागून आणि इथून सगळीकडनं गाड्याच गाड्या. आता माहित नाही आम्हाला घरी जायला किती वेळ लागणार वगैरे. आता तर वाजलेत 7:12. आता वाजलेत 7:12. आता माहित नाही कधी निघणार इथून. कारण की आम्ही मागच्या वेळेस पण आलो होतो ना, आम्ही इथे 1-2 तास असंच अडकलो होतो.